सर्व सहभागी प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्र आपले मनपूर्वक आधीच आभार मानतो आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमचे मित्र डॉक्टर रवींद्र मुरमाडे सर, जे माझे एम ए चे विद्यार्थी आहेत। जे माझे एम ए चे विद्यार्थी आहेत आणि आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षता आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर स्वाती धर्माधिकारी मॅडम यांनी भूषविली। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा कार्यक्रम विशेषतः आपल्यासाठीच आयोजित केलेला आहे। आमच्या प्राचार्यांचं सांगणं असतं की जी कलात्मकता आहे, जे सुधारक आहेत, जे कवी आहेत, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत, त्यांचे विचारधन विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील आणि ते पोहोचायलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो। आणि ज्या तडमडीनं समाज सुधारकांनी आणि कविवर्यांनी जे कार्य केलेले आहे, शाहिरांनी जे कार्य केलेले आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, उद्युक्त झाले पाहिजेत, हा त्यांचा उद्देश असतो। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आधीच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्य अतिथी यांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील लोकशाहीर, लोककवी म्हणून त्यांचा परिचय आहे। त्यांची जयंती 1 ऑगस्ट 1920 म्हणजे लोकमान्य टिळक आणि त्यांची जयंती एकाच दिवशी येत असते, परंतु कारण शासनाचा मोठा कार्यक्रम असल्यामुळे अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये तो आम्हाला घेता आला नाही, म्हणून तो कार्यक्रम आज आम्ही घेण्याचं ठरवलेलं। वाटेगाव या गावी जन्माला आले, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग देऊन फार मोठं योगदान त्यांनी मुक्ती आंदोलनामध्ये दिलेलं आहे। 1935 मध्ये लोकयुद्ध या पत्रकाचे ते पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि पत्रकाराची भूमिका मांडताना त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते अवीट आहे। साम्यवादी विचारधारेचे ते प्रवक्ते होते आणि एकंदरीत अकलेची गोष्ट ही त्यांची कथा फार गाजलेली आहे। 14 कादंबऱ्यांवर त्यांचे चित्रपट निघालेले आहेत। फकीरा ही त्यांची गाजलेली कादंबरी, 14 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, जागतिक दर्जाच्या कादंबऱ्या, 16 नाटके, 300 पोवाडे, अशा अनेक काव्यरचनेचे ते जनक आहेत। आणि लोकशाहीर म्हणून त्यांना जी उपाधी मिळाली आहे, लोककवी म्हणून जी त्यांना उपाधी मिळाली आहे, ती त्यांनी सार्थ करून दाखवलेली आहे। अशा विविध अंगाने समाज परिवर्तन घडवून आणणारे, बाबासाहेबांच्या लेखणीला फकीरा ही कादंबरी अर्पण करणारे अण्णाभाऊ साठे आजही विचारानं तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहेत। कामगारांचे प्रश्न असो, मजुरांचे प्रश्न असो, पोटतिडकीनं आपल्या कथांमधून आणि कादंबऱ्यामधून मांडणारे अण्णाभाऊ साठे हे वेगळेच आहेत। मजुरांची समस्या मांडताना जपानमध्ये जेव्हा आपला पोवाडा सादर केला होता, त्यावेळेस ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर, नागाच्या मस्तकावर उभी नसून ती मजुरांच्या तळहातावर आहे, असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे आणि यांच्या जीवनावर मी प्रकाश टाकण्यासाठी आमचे मित्र, माझा विद्यार्थी डॉक्टर रवींद्र मुरमाडे, ज्यांना मी एम ए ला शिकवला आहे, असा आदर्श विद्यार्थी निर्माण झाला हे माझे भाग्य समजतो। आणि आचार्य पदवीसाठी जे मला थोडंफार योगदान देता आलं त्यांच्या बाबतीत, तेही कदाचित झालंय हा योगायोग। आणि उत्कृष्ट संगीतकार, गायक म्हणूनही रवींद्र मुरमाडेंची जबाबदारी आहे
आणि कामगिरी आहे, आपण सर्वानुमते डॉक्टर रवींद्र मुरमाडे सरांना विनंती करूया की आपण अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर प्रकाश टाकावा. डॉक्टर रवींद्र मुरमाडे सर. धन्यवाद सर. सर माझा आवाज येतो आहे सर? होय होय होय. ओके. आज 2 ऑगस्ट 2021 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीचं औचित्य साधून तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर तर्फे आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या औचित्याने तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर स्वाती धर्माधिकारी मॅडम, मराठी विभागाचे प्रमुख, या कार्यक्रमाचे समन्वयक माझे गुरु आदरणीय डॉक्टर हिरालाल मेश्राम सर, महाविद्यालयातील या जयंती समारोहाकरिता उपस्थित सर्व मान्यवर प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सरांनी माझा परिचय दिलेला आहेच. मी संताजी महाविद्यालयामध्ये 2000 ते 2002 या वर्षामध्ये शिकत असताना आदरणीय डॉक्टर मेश्राम सरांनी यांच्या सहवासामध्ये मी वाढलो आणि आज डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे मराठीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. काल सरांचा मला फोन आला आणि मला त्याचा आनंदही झाला की माझ्या गुरूंनी खरं तर मला आपल्या महाविद्यालयामध्ये आभासी पद्धतीने काही का असेना, कारण आता सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्वत्र आभासी पद्धतीनेच विविध चर्चासत्र, विविध संमेलन, विविध कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत आणि सरांनी मला या ठिकाणी पाचारण केलं, मला संधी दिली आणि म्हणून या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि डॉक्टर मेश्राम सर यांचे मी सुरुवातीला त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभारही मानतो. आजचा विषय असा आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकावं, त्यांच्याविषयी हितगुज साधावं, काहीतरी बोलावं. आणि अण्णाभाऊ साठे यांचा जर एकूणच कालखंड आपण बघितला, त्यांच्या एकूणच जीवनाविषयी जर आपण घेण्याचा प्रयत्न जर केला तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी प्रांजळपणे नमूद करावी लागेल, ती म्हणजे अशी की जगातील सर्वश्रेष्ठ सर्व धर्म जे आहेत हे गैरसमजावर व अंधश्रद्धेवर उभारले आहेत आणि त्यांच्यामध्ये जे जे काही सांगितले ते काही सर्वच सत्य आहे असं आपण मानता कामा नये. आणि मानवी समतेचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण ही ईश्वराची पूजा आहे, हा महात्मा फुले यांचा धार्मिक अंधश्रद्धेवरील आघात होय. हा महात्मा फुलेंनी जो विचार मांडला तोच धागा घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर
नितांत श्रद्धा असणारे अण्णाभाऊ साठे यांनी आपलं लेखन कार्य विविध कथांच्या माध्यमातून, विविध कादंबऱ्यांच्या माध्यमातून, लोकनाट्यांमधून, नाटकांमधनं त्यांनी जे काही विविध लेखन केलेलं आहे, समाजोपयोगी लेखन केलेलं आहे. कारण शेवटी जगण्याचे संदर्भ ज्या ज्या वेळी नाकारल्या गेली या देशामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये, जगण्याचे संदर्भ जेव्हा जेव्हा नाकारल्या गेली तेव्हा तेव्हाच खऱ्या अर्थाने मातब्बर साहित्य, विद्रोही साहित्य जन्माला आलेलं, वैचारिक साहित्य जन्माला आलेलं आहे. हा खरं तर महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने मला या ठिकाणी नमूद करावी लागेल की जीवन जगत असताना जीवनामध्ये विविधता आवश्यक आहे. आणि विविधता हे खरं तर जगण्यासाठी बळ देत असतं. आणि मानवी स्वातंत्र्याचा अधिकार, विचार स्वातंत्र्याचा अधिकार ज्या ज्या वेळी या देशामध्ये नाकारला गेला त्याच्या वेळी मात्र साहित्याला एक वेगळ्या प्रकारची धार आलेली आपल्याला दिसते आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे आहेत. अण्णाभाऊ साठे यांचं बालपण जर आपण बघितलं तर अक्षरशः अंगावर शहारे येतात. आणि त्यांचं एकूणच जीवन याविषयी जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, 1937 मध्ये झालेलं अण्णाभाऊ साठे यांचं 17व्या वर्षी लग्न आणि त्यानंतर त्यांच्या पदरी किंवा त्यांच्या जीवनामध्ये जो काही संघर्ष करावा लागला, तो संघर्ष पार करत त्यांच्या अंगी असणारं जे सत्व आहे, त्यांच्या अंगी असणारं जे नाविन्यता आहे, ते सर्व त्यांनी साहित्यामधून मांडलेलं आहे. म्हणजे जगण्यातून त्यांचं साहित्य निर्माण झालेलं आहे. आणि 1939 आणि 1947 चा जर कालखंड जर आपण लक्षात घेतला तर त्या कालखंडामध्ये भारतीय राजकारण याचा तो धकाधकीचा काळ होता आणि विद्रोहाचा देखील काळ तितकाच होता. कारण याच काळामध्ये, याच कालखंडामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पुढारी होताना आपल्याला दिसतात. मुस्लिम लीगचं नेतृत्व बॅरिस्टर जिना करताना दिसतात. अस्पृश्यता निवारणाचं कार्य, शेड्यूल कास्ट फेडरेशनचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना दिसतात. याच काळामध्ये साम्यवादी विचारसरणी हाही विचार एक वेगळ्या पद्धतीने प्रवाहामध्ये येताना दिसतो. त्यामध्ये श्रीपाद डांगे आणि क्रांतिकारी विचारांचे सेनापती बापट, अच्युतराव पटवर्धन इत्यादी पुढारी आपापल्या विचारांचं, आपापल्या पक्षांचं आणि स्वातंत्र्याचं आंदोलन करताना आपल्याला मुंबईमध्ये चित्र दिसतात. आणि याच काळामध्ये अण्णाभाऊ साठे हे साम्यवादी विचारांनी पूर्णतः भारावलेले दिसतात. आणि साम्यवादी विचारांमध्ये आणि एकूणच त्यांचं कार्य जे आहे हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आपल्याला दिसतं. मग मजुरांचे प्रश्न असतील, सभा संमेलन असतील, मोर्चे असतील, संप असतील, हरताळ असेल, अशी विविधांगी स्वरूपाची लोकोपयोगी कार्य अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या हयातीमध्ये केल्याचं आपल्याला दिसतं.
आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामधून ते उमटलेलं दिसतं. त्याचबरोबर लोकांना आपल्या हक्काची जाणीव निर्माण व्हावी यासाठी लोकगीतांची गरज आहे, ही वृत्ती त्यांच्यामध्ये असल्यामुळे अतिशय पट्टीचे गायक असणारे अण्णाभाऊ साठे हे पोवाडा आणि लावण्या या माध्यमातून लोकांचं क्रांती स्फुल्लिंग चेतवताना आपल्याला दिसतात. अण्णाभाऊ साठे यांचे एक वैशिष्ट्य की त्यांनी भलेही एक अतिशय खालच्या जातीमधून एक उभरताना आपल्याला दिसतात, मातंग समाजामधून एक एक वेगळं नेतृत्व आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या रूपाने आज दिसतं. याच्या मागे एकच त्यांचं रहस्य दडलेलं आहे की जे आजच्या वर्तमानासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. ते म्हणजे असं की अण्णाभाऊ साठे उत्तम गायक तर होतेच, पण उत्तम वाचक होते. कोणतीही गोष्ट तेव्हाच शक्य होऊ शकते की ज्या पद्धतीने आपल्याला ती त्याची परिपूर्ण माहिती असते किंवा ती असली पाहिजे. आणि उत्तम वाचक असल्यामुळे देशाची सद्यस्थिती काय आहे, समाज व्यवस्था कशी आहे, राजकीय व्यवस्था कशी आहे, सांस्कृतिक व्यवस्था कशी आहे आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतोय, आपल्या उपेक्षित समाजाला त्याची काय धड पोचते आहे, या सर्व घटनांचा तपशील अण्णाभाऊंच्या विविध कथांमधून आणि कादंबरीमधून आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ फकीराचं जर घेतलं तर ती फकीरा कादंबरी याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे व्यवस्था आपल्याला नाहक काही गोष्टी करायला कशा पद्धतीने भाग पाडू शकते, हे कादंबरीमधून फकीरामधून अण्णाभाऊ साठेंनी ते आपल्यापर्यंत प्रेक्षकांसमोर वाचकांसमोर ते दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांमध्ये रशियन क्रांतीची बीजे रुजलेली आहेत. कारण या काळामध्ये रशियन क्रांतीची विविधांगी ग्रंथ अनेक पुस्तके अण्णाभाऊ साठे ही वाचलेली आहेत. आणि म्हणून रशियन क्रांतीचे जनक लेनिनच्या चरित्रानं त्यांच्या मनावर अत्यंत जबरदस्त असा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. कारण कोणतीही गोष्ट, कोणतीही क्रांती ही तेव्हाच जन्माला येऊ शकते की जेव्हा तुमच्याकडे कुठल्या तरी क्रांतीचा आदर्श असेल. कुठलाही समाज सुधारक तेव्हाच जन्माला येतो की जेव्हा तुमच्याकडे एक विशिष्ट समाज सुधारकांचा आदर्श असतो. जसं महात्मा ज्योतिराव फुले यांच्यानंतर संपूर्ण समाज सुधारणेची धुरा ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांभाळताना दिसतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराने प्रेरित होऊन अण्णाभाऊ साठे हे देखील एक वेगळ्या विचाराने भारावले आणि त्यांच्या अनेक कथांमधून, कादंबऱ्यांमधून बाबासाहेबांचं दर्शन घडतं, चळवळीचं दर्शन आपल्याला घडताना दिसतं. आणि अशा पद्धतीने एक कर्तव्य दक्षता जोपासणारे अण्णाभाऊ साठे यांचा प्रवास वर्णन, रशियाचा प्रवास जो 12 सप्टेंबर 1961 मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हा रशियाचा प्रवास केलेला आपल्याला दिसतो. आणि रशियाला जाण्याचं जेव्हा निश्चित झालं तेव्हा अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की मी ज्या देशामध्ये जात आहे त्यांना आनंद झाला की त्यांच्या त्या विद्वत्तेने, त्यांच्या साहित्यानं, त्यांच्या कथेनं, त्यांच्या त्या पोवाड्यांनी, लावण्यांनी त्यांना इतकं मोठं केलं होतं की त्यांना रशियाला जाण्याची संधी मिळाली. आणि जेव्हा ते रशियाला जाण्याचं त्यांचं निश्चित झालं तेव्हा अण्णाभाऊ साठे म्हणतात की मी ज्या देशात जात आहे तो जगातील पहिला स्वतंत्र देश आहे. रशिया हे
जगातील पहिला स्वतंत्र देश आहे असं अण्णाभाऊ साठे सांगतात. आणि ज्या देशात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क तिथल्या जनतेनं आपल्या रक्ताचे पाट वाहून मिळवून दिला आहे, तो देश पाहण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे असं ते स्वतःला धन्यता मानतात. आणि त्या रशियामध्ये जेव्हा अण्णाभाऊ साठे यांचं भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये अण्णाभाऊ साठे नुसतीच सहज सुलभ अशी मांडणी करत नाही, तर अत्यंत वैज्ञानिक अंगाने ते मांडणी करतात. आणि त्या वैज्ञानिक अंगाने मांडणी करत असताना त्यामधील जे विवेचन आहे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याला ते इतिहास प्रसिद्ध झालेलं त्यांचं विवेचन आहे. त्यामध्ये ते म्हणतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नाही, तर ती दलित शोषितांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजे त्यांनी अत्यंत वैज्ञानिकपणे हा विचार म्हणतात. आणि या त्यांच्या एका विधानाने म्हणजे बघा काय होतं की या प्रसंगी 11 सप्टेंबर 1893 मधील स्वामी विवेकानंद यांची शिकागो सर्वधर्म परिषद, या धर्म परिषदेमध्ये ज्या पद्धतीने स्वामी विवेकानंद म्हणाले होते की माय सिस्टर्स अँड ब्रदर्स, आर माय सिस्टर्स अँड ब्रदर्स, बंधू भगिनींनो असं म्हटल्याबरोबर काय अगदी अमेरिकनांच्या ते अगदी त्यांना अमेरिकन लोक डोक्यावर उचलले आणि भगिनी निवेदिता सारख्या तत्ववेत्या अमेरिकेतील त्या स्वामी विवेकानंदांच्या त्या शिष्य बनल्या. नेमकं तीच भूमिका रशियन प्रवासामध्ये आणि त्या भाषणामध्ये ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नाही, तर ती दलित येथील शोषितांच्या तळहातावर तरलेली आहे. या एका विधानाने अण्णाभाऊंनी रशियन श्रोत्यांची मने जिंकली आणि त्यांच्या भाषणाची दखल घेत रशियन भाषेत शिवाजी राज्याचं चरित्र लिहिणारे, रशियन भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र लिहिणारे प्रोफेसर एग्बेनी चोलिशव यांनी अण्णाभाऊंची प्रत्यक्ष भेट घेतली आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर अत्यंत गंभीर अशी महत्वपूर्ण चर्चा केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेली आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सर्वसामान्य तळागाळातील व्यक्ती उपेक्षितांचं दुःख अगदी आपल्या लेखनातून मांडणारे अण्णाभाऊ साठे हे थेट रशियामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला होतो. हे खरं तर अण्णाभाऊ साठेंचं आणि साहित्याचं यश आहे. रशियन जनजीवन हे समान पातळीवर आहे याची जाणीव अण्णाभाऊ साठे यांना रशियामध्ये झालेली आपल्याला दिसतं. आणि तेथील जनजीवन, तेथील जीवन पद्धती, तेथील जीवनशैली आणि त्या तुलनेमध्ये आपल्या भारतातील जीवनशैली समानता आहे किंवा नाही, जातीयता आहे किंवा नाही, जातीयतून होरपडलेली असल्यामुळे अण्णाभाऊ साठे कष्ट करणे हा तेथील माणसांचा स्वभाव धर्म आहे ही अनुभूती रशियामध्ये अण्णाभाऊंना आली. पण भारतामध्ये मात्र अण्णाभाऊंना पदोपदी जातीयतेला, धर्मांधतेला दोन हात करावे लागले, तोंड लागलं. हे खरं तर खेदाची बाब आहे. आवाज येतो आहे का सर माझा?
हो सर, येतोय आता आवाज. ते म्हटलं बाकीच्या स्वतःच्या अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांच्या 1961 मधील ताश्कंद विश्वविद्यालयामध्ये त्यांची ख्याती ऐकून सायंकाळी अण्णाभाऊंच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला. म्हणजे भाषणाचा तपशील मला यासाठी द्यावा लागतो आहे की अण्णाभाऊ साठे हे केवळ महाराष्ट्रापुरते भारतासाठीच साहित्यिक म्हणून नाही, विचारवंत म्हणून नाही, क्रांतिकारक म्हणून नाही, लोकशाहीर म्हणून नाही, तर ते त्यांची संपूर्ण जगात दखल घेतल्या झाली. अनेक भाषांमध्ये त्यांच्या ग्रंथांचे, कादंबऱ्यांचे भाषांतर झालेले आपण बघतो. आणि ताश्कंद विश्वविद्यालयामध्ये त्यांच्या अण्णाभाऊंच्या भाषणाचा कार्यक्रम जेव्हा आयोजित केला गेला आणि त्या भाषणाला प्रचंड गर्दी आपण बघितलेली आहे, त्याचे कोटेशन्स आहेत आणि अतिशय मार्मिक विवेचन आणि अत्यंत संवादपूर्ण शैलीमध्ये संभाषण करणारे, भाषण देणारे अण्णाभाऊ साठे यांचं भाषण संपल्यानंतर गर्दीतून अण्णाभाऊ साठे निघत असताना एक सुंदर बालिका आपल्या हाती गुलाब पुष्प घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या हाती देत ती सुंदर, अतिशय सुंदर विवेचन आहे. ते म्हणाली की ही आमच्या देशातील फुलं, अण्णाभाऊ साठेंच्या हाती फुलं देत असताना गुलाब पुष्प, ती बालिका म्हणाली की ही आमच्या देशातील फुलं तुम्ही भारतात घेऊन जा. भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वीरांनी आपलं आत्मबलिदान दिलं, आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्यांच्या समाधीवरती अर्पण करा. आणि अण्णाभाऊंनी ती फुले आपल्या हाती घेऊन आणि त्या मुलीचं अत्यंत गोड कौतुक करून तिचा तो महान संदेश घेऊन ते आपल्या मायभूमीत परत आले. ही गोष्ट इतिहासामध्ये अजरामर आहे. म्हणजे आपल्या भारतावर प्रेम करणारी, आपल्या भारतामधील जी साहित्य परंपरा, जी विचार परंपरा जी आहे, ती अण्णाभाऊ साठे यांच्या रूपाने रशियात पोचली आणि भारताचं नाव लौकिक अण्णाभाऊ साठे यांनी केल्याचंही आपल्याला दिसतं. या सर्व घटनाक्रम जर बघता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव, त्या धर्मांतराचा प्रभाव अण्णाभाऊ साठेंवर आपल्याला झालेला दिसतो. आणि वडून जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, हा बाबासाहेबांचा महान संदेश आपल्या काव्यपुष्पात गुंफून आंबेडकरी वैचारिक ते निष्ठावंत झालेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने साहित्याची सामाजिक जाण असणारे, साहित्यातून आपल्या व्यथा वेदना मांडणारे, समाजाभिमुख करणारे एक मातब्बर साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा गौरव हा खर तर महाराष्ट्राचा गौरव आहे, या आपल्या भारत भूमीचा गौरव आहे. साठे यांचं जर जीवन बघितलं, ते कुठून आले याला काहीही माझ्या मते अर्थ नाही. कारण मोठी माणसं ही कधीच एका विशिष्ट जातीची नसतात. जर आपण जातीच्या
यही है ना अपने पास, ठीक है. जातीच्या चौकटीमध्ये जर आपण एक साहित्यिक म्हणून त्याला जर मांडलो तर ते अत्यंत चुकीच होईल, ते खेदाच होईल. आणि म्हणून मोठी माणसं खरं तर ही कधीच एका विशिष्ट जातीची नसतात. त्यांना मुळी जात राहूच शकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराया असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील, यांनी जे समाजाचं चिंतन केलं, देखो साहित्यामधून त्यांनी जे लिहिलं, खरं तर ते अगदी जाती आणि धर्माच्या पलीकडचं त्यांचं लेखन आहे. आणि नेमकी तीच भूमिका अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत आपल्याला ती म्हणावी लागेल. त्यांची कृती विश्वात्मक अशी आहे आणि म्हणून ते विश्वमान्य किंवा विश्वभूषण म्हणून संबोधलं जातं. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे हे विश्वभूषण किंवा विश्वमान्य जरी नसले तरी मात्र साहित्यभूषण आहेत, एवढं मात्र आपण निश्चित म्हणू शकतो. कारण त्यांचं कार्य हे मात्र त्रिकालाबाधित राहणार आहेत, विश्वात राहणार आहे. आणि एक मानवीय दृष्टिकोनातून त्यांनी जे लेखन केलेलं आहे हे मात्र तुमच्या आमच्यासाठी ही आदराची आणि गौरवान्वित बाब आहे. मला या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंविषयी सांगत असताना 1956 धर्मांतराच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वाचनालयामध्ये केलेलं भाषण, त्यातील कोटेशन या प्रसंगी मला महत्वाचं वाटतं आणि ते कोटेशन मी या ठिकाणी आपणासमोर सादर करतो आहे. काय म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदर्भ साहित्य संघाच्या वाचनालयामध्ये? बाबासाहेब म्हणाले की उदात्त जीवन मूल्य आणि सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्य प्रकारांतून आविष्कृत करा. आपली लेखणी वाणी ही केवळ 4 भिंतीपुरतं मर्यादित ठेवू नका. तिचं तेज खेड्यातील गडद अंधर दूर होईल असं प्रवर्तित करा. कारण या देशात उपेक्षितांचं फार मोठं जग आहे. या देशात उपेक्षितांचं फार मोठं जग आहे. त्यांची व्यथा नीट जाणून घ्या. यातच खरं तर मानवी जीवनाचं सार्थक आहे असं विधान एक साहित्यिकांवर जे सोपवलं, या विधानातून साहित्यिकांची जबाबदारी काय असली पाहिजे, साहित्यिकांची दृष्टी कशी असली पाहिजे, साहित्यिकांनी कशा पद्धतीचं लेखन केलं पाहिजे, याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला या कोटेशन्स मधून विदर्भ साहित्य संघातील भाषणात देतात. आणि तीच ऊर्जा घेऊन अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे तळागाळातील साहित्य म्हणून जे नावारूपास आलेलं आहे, ही खरं तर फार मोठी आपल्यासाठी आदराची बाब आहे, भूषणावह बाब आहे. आणि अशा अत्यंत सुसंपन्न लेखन करणारं, अत्यंत शब्द सामर्थ्य, शब्द प्रभू जर कोणाला म्हणावं असं जर झालं तर ते अण्णाभाऊ साठे आहेत. शब्दांचं सामर्थ्य आहे, शब्दप्रभू, शब्दांचं भांडार आहे आणि संपूर्ण अनुभव त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीमधून जे साकारलेलं आहे त्याला साहित्यामध्ये तोड नाही आहे. अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना मी नतमस्तक होतो, त्यांचं स्मरण करतो. आणि या निमित्ताने मला अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर, त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या जीवनावर थोडंफार बोलण्याची जी संधी मिळाली, तेव्हा मी माझे गुरु स्पेशली डॉक्टर मेश्राम सर यांना धन्यवाद देतो.
त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय स्वाती धर्माधिकारी मॅडम यांचे मी विशेष आभार मानतो. आणि मला आपण ऐकून घेतलात. काही बोलताना ओघाने बोलण्यामध्ये कदाचित काही भावनाही दुखावल्या असतील तर आपण मला क्षमा करावी असं मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून माझं हे थोडंफार लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. नमस्कार. धन्यवाद मुरमाडे सर. आपण अण्णाभाऊ साठे क्रमशः आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना उलगडून दाखविला. मला भूषण वाटतं की आपण माझे एम चे सक्षम विद्यार्थी ठरला आहात. पण एक गोष्ट आपण चुकला आहात ती म्हणजे की आपण संगीत विशारद आहात आणि संगीत विशारद मध्ये पीएचडी करताय. शाहीरामचं एखादं गाणं तर ऐकायला आवडेल मुरमाडे सर असेल तर जरूर चार ओळी ऐकवल्या तर म्हणजे आग्रह. हा सर, शक्य मी असेल तर तुम्हाला जरूर म्हटलं होतं की ऐकवा आपण संगीत आहात जरूर ऐकवा. आणि तुमचा आवाका मोठा आहे, तुमची भजन संपदा आहे, हे स्वतः भजनाला जातात क्या बात. आणि काही अपंग आणि अंध विद्यार्थ्यांना स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन पुढे कार्यक्रम करतात. तर आपण कृपया एक माझा आदर्श विद्यार्थी म्हणून एक अभंग आपण इथे सादर करा. जरूर सर प्लीज. मुरमाडे सर. बरं सर. तर आता वेळेवर तर कसं सर, मला आता हार्मोनियम तबला वगैरे असं याच्यावर म्हणतो, पण मी तानपुरा साधा लावतो मी. आणि एक मीराबाईंचा अभंग आहे, संत मीराबाई यांचा अभंग आहे. आवाज येतोय सर माझा? छान अगदी. हा, संत मीराबाई यांचा अभंग आहे जे हृदयनाथ मंगेशकर, पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांनी त्याला संगीतबद्ध केलेलं आहे. ते अभंग मी थोडंफार या ठिकाणी प्रयत्न करतोय बघा. अगदी हंसध्वनी रागामध्ये ते बंदिस्त केलेलं आहे. तर मी दिसलो नाही तरी चालेल का जर थोडंफार मला एक टचिंग म्हणून जर मी हार्मोनियमचे स्वर दाखवले तर काही त्रास होईल का सर? नाही सर, बिलकुल बिलकुल. हो, म्हणजे हार्मोनियमचे कधी कधी हंसध्वनी रागामध्ये म्हटलेलं हे अभंग आहे, तर मला जर थोडेफार स्वर दाखवले तर मला थोडं म्हणता येईल असं. चालेल. फक्त आवाज येतो आहे का तेवढं मला सांगाल तर? होय, आवाज येतोय. आवाज येतो आहे सर माझा? व्यवस्थित येतोय. क्या बात. बड़े बड़े नयन गगन से, बड़े बड़े नयन दिए गगन से, बन बन करके उधार संतो धर्मकी जतिनारी संतो.
नको उज्ज्वल बाणानं दिनी बदल नको पोळ्याला करे संतो करमती गती करमती गती मूरख कोण तुमराज दियत हो मूरख कोण तुमराज दियत हो पंडित फिरत भिखारी संतो करमती गती मीरा के प्रभु गिरधर मीरा के प्रभु गिरधर मेरा प्रभु गिरधर गिरधर राजा को कौन विचारी संतो करमती गति बड़े बड़े नयन दिए गगन से बड़े बड़े नयन दिए गगन से बड़ बड़ फिरते भार संतो करमती गति करमती गति संतो करमती गति सुरेल आणि भाऊक करून टाकणारा प्रसंग लाली देखो लाल की जित देखो तित लाल लाली देखन मै गई मै भी हो गई लाल असा हा आपला अभंग होता आणि आम्हालाही अंतर्मुख करून टाकणारा हा प्रसंग होता. धन्यवाद सर. पुनश्च आपल्याला आपल्या भविष्यासाठी संगीत विशारद या विषयात लवकरात लवकर PhD मिळवण्याची शुभेच्छा व्यक्त करतो आणि मनापासून आभार मानतो. माझी मैना धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. माझी मैना गावावर राहिली माझी जीवाची होती कायली. अण्णाभाऊ साठे म्हणाले की संयुक्त विदर्भ संयुक्त महाराष्ट्र आपला असायला हवा यासाठी त्यांनी गोवा मुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी जे आंदोलन केलं ते जगजाहीर आहे. आणि रशियामध्ये जाऊन आपलं गीत सादर करून की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उभी नसून मजुरांच्या तळहातावर असे विधान करून आपलं विधान जगजाहीर करून टाकलं होतं. अशा एकंदरीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंवर आपण जे चांगल्या प्रकारे विवेचन केले आहे त्याबद्दल आपला आभार. यानंतर या कार्यक्रमाची अध्यक्षता त्यांनी स्वीकारली आहे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्वाती धर्माधिकारी यांना अध्यक्ष भाषण करण्यासाठी मी विनंती करतोय की आपण अध्यक्ष भाषण. आदरणीय डॉक्टर रवींद्र मुरमाडे सर, डॉक्टर मेश्राम सर, IQAC चे कविराज सर इथे उपस्थित आहेत, मुंगे सर आहेत, SRC चे पटिंग मॅडम आहेत, दिनेश आहे आणि जे स्टुडंट्स आज जॉईन झालेत त्या सगळ्यांचं अभिनंदन खास करून की तुम्ही आज या कार्यक्रमाला महत्त्व दिलं
आणि आज इथे जॉईन झालात. मला असं वाटतं की बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी होती आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101वी आज जयंती आपण नुकतीच मनवली आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय. या दोन्ही जे महानुभाव आहेत यांच्यामधलं एक साधर्म्य मला आठवतं, यांच्यामधला साम्य जे आहे ते आठवतं, ते म्हणजे दोघंही साहित्याच्या कडेकडेनी त्यांनी आपले विचार मांडले. बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा साहित्य निर्मिती केली, अर्थात त्यांचा लीलावती आणि बाकीचे सगळे जे काही होते ते ग्रंथ जे होते, गीता रहस्य असेल किंवा आणखीन दुसरे, तर त्याच्यावरती त्यांनी प्रकाश टाकला. परंतु शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एक ज्योत हातामध्ये घेतलेली होती असं आपल्याला म्हणावं लागेल आणि ती ज्योत त्यांनी पेटती ठेवली त्यांच्या साहित्य निर्मितीमधून. साहित्य निर्मिती करण्याकरता वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना त्यांनी हाताळलं. कथा लिहिल्या, शाहीर पोवाडे गातात ते पोवाडे त्यांचे आहेत, पटकथा लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कथासंग्रहांना मला वाटतं पारितोषिक पण मिळालं, पण पारितोषिकाचे मोहताज हे लोक कधीच नाही, कारण ते त्याच्यापेक्षा कितीतरी वर आहेत आणि त्यांच्यामुळे त्या पुरस्कारांना कदाचित शोभा मिळते असे हे लोक आहेत. आपल्याला माहिती आहे, आता सरांनी सांगितलं की शाहीर अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी असे दोन्ही त्यांच्यावरती प्रभाव आहेत. श्रीपाद अमृत डांगे यांचा प्रभाव त्यांच्यावरती सुरुवातीला होता आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्याही आधी कार्ल मार्क्सची जी थिअरी आहे त्या सिद्धांतांनी प्रभावित झालेले हे लोक आहेत. आणि हॅव्स आणि हॅव नॉट्स असे दोन गट आहेत प्रत्येक समाजामध्ये असतात, म्हणजे आहे रे आणि नाही रे असे दोन गट प्रत्येक समाजामध्ये असतात. त्याच्यापैकी नाही रे या गटासाठी जे काम करतात त्यांच्यापैकी अण्णाभाऊ साठे होते. त्यांच्या कथांनी तर आपण प्रभावित झालोय आणि कथा या मला असं वाटतं जातपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीला हात घालणाऱ्या अशा कथा त्यांच्या आहेत आणि म्हणूनच ते लोकोत्तर साहित्य आपल्याला निर्माण करताना दिसतात. म्हणूनच आपण त्यांना साहित्यरत्न सुद्धा म्हणतो. शाहिरी परंपरेचे पाईक असलेले जे कमी लोक आहेत, फार कमी लोक आहेत की ज्यांनी शाहिरी परंपरा समोर नेली. त्याच्यात पोवाडे रचणं जे आहे, मला वाटतं अमर शेख आणि यांचं मला आठवत आहे त्यांनी सुद्धा पोवाड्यांचा हात म्हणजे धरलेला होता आणि पोवाड्यांमधून समाज जागृती करणं हा जो एक मुद्दा होता तो एक त्या काळामधला अत्यंत प्रभावी माध्यम त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे मला समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना हे खास करून सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा अवेअरनेस क्रिएशन करता, जेव्हा किंवा तुम्ही काही असे उपक्रम राबवता, त्यावेळेला तुम्हाला साहित्य किती सहज सोपं असतं हे तुम्ही पाहू शकता. आपण एक प्रोग्राम करतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसत नाही, त्याचा प्रभाव दिसत नाही, पण अण्णाभाऊ साठेंसारखी व्यक्ती एक कथा लिहिते आणि त्याचा इम्पॅक्ट आपण कितीतरी दशकं आपल्या मनावरती त्याचा प्रभाव राहतो. ही एक ताकद आहे साहित्याची, ती आपण ओळखली पाहिजे आणि त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. सरांनी आत्ताच उल्लेख केला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी, त्याच्यामध्ये मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, गोवा मुक्ती असेल किंवा आणखीनही पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध चळवळी असतील, बेळगाव असेल, या सगळ्या चळवळींसाठी आपलं साहित्य, आपली लेखणी वापरलेली आहे आणि सीमा प्रदेशाबाबत त्यांनी एक कलापथक निर्माण केलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला कदाचित माहिती असेल. लाल बावटा कथापथक असं त्याला म्हटलेलं आहे. जेव्हा 16 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा याच शाहिरांनी म्हटलं होतं की हा आजादी झुटी है ना, आणि हे का म्हणावं असं वाटलं असेल त्यांना, म्हणजे नुकतं स्वातंत्र्य मिळालंय आणि ते यहाँ की जनता अभी भुकी है हे म्हणायचं प्रयोजन काय होतं. स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी हे असं का बरं त्यांना लिहावंसं वाटलं असेल, ही त्याची जाणीव जर आपण समजायचा प्रयत्न केला तर त्यांची कळकळ आपल्याला लक्षात येते की त्यांना स्वातंत्र्य आणि त्याचा खरा अर्थ याच्यासाठीची जी भूमिका आपली असायला पाहिजे त्याकडे त्यांना सगळ्यांचं लक्ष वेधायचं होतं आणि म्हणून हजारोच्या संख्येने लोक तिथे जमा झाले होते ज्यांनी याला पाठिंबा दिला होता. 35 कादंबऱ्या असतील, लघुकथा संग्रह असतील, या सगळ्या त्यांच्या साहित्य संपदेचा 27 भारतीय भाषांमध्ये भाषांतर होणं हा केवढा मोठा भाग आहे. आपण एखादी कथा लिहितो आणि ती विसरून जातात लोक, त्याचा कुठेही आपल्याला इम्पॅक्ट दिसत नाही, पण अक्रॉस द नेशन जेव्हा एखादं साहित्य जातं तेव्हा त्याची किती मोठी अशी ताकद आहे हे आपल्याला लक्षात येतं. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन असं त्यांनी एक सांस्कृतिक शाखा काढली होती, ज्याला भारतीय कम्युनिस्ट पार्टीची सांस्कृतिक शाखा असं म्हटलं जाऊ शकतं, तशीच ती होती सुद्धा.
तर अशा या लोकोत्तर साहित्य निर्माण करणाऱ्या आणि लोकोत्तर जाणीव असलेल्या संवेदनशील महामानवाला आपण आज आठवतो आहे, त्यांचं कार्य आपण आठवतोय. वि स खांडेकरांनी त्यांना म्हटलेलं होतं की त्यांच्यामध्ये साहित्यिक आत्मा आहे, त्यांचा आत्मा साहित्यिक आहे. खरं आहे हे की मला मंटो सारखा लेखक आठवतो की ज्याच्या कथा वाचत वाचत लोक घडले. तसंच शाहीर साठ्यांचं सुद्धा आपल्याला, अण्णाभाऊ साठ्यांचं सुद्धा जे लेखन आहे, मला असं आवाहन करायचंय आता जे काही थोडेफार विद्यार्थी आहेत आणि जे कदाचित साहित्याकडे वळतील, त्यांनी जरूर जरूर या सगळ्या साहित्याचं वाचन करावं, त्याच्यातून समृद्ध व्हावं आणि स्वतःला सुद्धा आणखीन जास्त योग्य पद्धतीने समाजकार्य करण्यासाठी आपल्याला स्वयंपूर्ण होण्यासाठी त्याच्यातून मदत घ्यावी असं मला इथे म्हणावंसं वाटतं. मुरमाडे सरांचं खरंच परत एकदा खूप खूप आभार मानायचे आहेत की त्यांनी अगदी 11th वरला आम्ही आग्रह केला, सर आपण एखादा अभंग ऐकवावा, तर त्यांनी अतिशय सुंदर आणि अतिशय मार्मिक असा तो अभंग होता की आजच्या दिवसाला साजेसा की कर्मन की गती न्यारी. आपण जे आहे संत कोणाला म्हणतो, संत वाङ्मय काय आहे? संत वाङ्मय हा माणुसकीचा झरा असलेला वाङ्मय आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि तोच झरा आपल्याला शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातही दिसतो. त्यामुळे मला सुद्धा त्यांना संत म्हणूनच गौरव असं वाटतं की एका संताचं साहित्य आपण जरूर जरूर अभ्यासलं पाहिजे. आणि मला जे कोणी ऐकत असतील त्यांनी जर बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये त्यांच्या साहित्याला, मला वाटतं आपण घेतलेलं आहे शाहीर साठ्यांचे आहे आपल्या याच्यात, हा, तर मला वाटतं स्मशानातलं सुद्धा ही कथा अतिशय गाजलेली आपण आपल्या याच्यामध्ये घेतली आहे. पण एखादा त्यांचा पोवाडा असेल किंवा आणखीन आपल्याला आपल्या साहित्यामध्ये जर घेता आला, किंवा आपल्या विलेज कॅम्प्स मध्ये सुद्धा आपण त्या सगळ्या साहित्याचा आढावा नाही, एखादी आठवण थोडीशी गाण्यातून त्यांच्या जर केली, तर ते आपल्याला नुसतं त्यांचं स्मरण नसतं, ते त्या जाणीवेचं स्मरण असतं, त्या संवेदनशीलतेचं स्मरण असतं. आणि ते समाजकार्यकर्त्यांनी कधीच विसरायला नको असं मला नक्की म्हणावं असं वाटेल. या आयोजनाकरता मी आयोजन समितीचं अभिनंदन करते, ज्यांनी अटेंड केलं त्या सगळ्या स्टुडंट्सचं अभिनंदन करते. ही संवेदनशीलता आपण मनामध्ये जागती ठेवूया. माझ्या शब्दांना इथे मी विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना संत म्हटलंय आणि संतांना कधी अंत नसतो, ते कालातीत असतात, हे खरं आहे. त्यांचं साहित्य म्हणून आज जिवंत आहे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज एका रंजले गांधले त्याशी म्हणे जो आपले देव तेथेची त्यांनावर साधू, हा अभंग आजही कालातीत असतो. किंवा कन्या सासुराची जाय वाग परतुली पाय तैसे लागे माझ्या जीवा किंवा हा अभंग आजही आमच्या मुलींना लागू पडतो. तसेच तेच विचार अण्णाभाऊ साठेंचे आहेत. फकीरा ही कादंबरी जवळ 27 भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे आणि चित्रपट सुद्धा निघालेले आहेत त्यांच्या कादंबऱ्या. असं एक व्यक्तिमत्व कालातीतच आहे आणि विचारांच्या रूपाने आजही अण्णाभाऊ साठे जिवंत आहेत. धन्यवाद मॅडम, आपण अत्यंत मार्मिक विधान या अनुषंगाने केलेलं आहे. मी आजच्या कार्यक्रमाची आभार प्रदर्शन संध्या मॅडम करतील. पिरपुडे समाजकारण महाविद्यालयातील दिनविशेष समितीतर्फे आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या 101वी जयंती निमित्ताने आयोजित आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर स्वाती धर्माधिकारी मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून आपल्याला आभासी पद्धतीने जोडलेले डॉक्टर रवींद्र मुरमाडे सर, त्याचबरोबर दिनविशेष समितीचे प्रमुख डॉक्टर हिरालाल मेश्राम सर, इथे उपस्थित कविराज सर, सचिन हुंगे सर आणि दिनेश. आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्याला पोहोचलेलो आहे आणि ते म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम मी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती धर्माधिकारी मॅडम यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छिते की त्यांनी आपल्याला सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता परवानगी दिली. मॅडम नेहमीच आपल्या पाठीशी असतात, आपल्याला मदत करतात आणि आपल्याला प्रोत्साहन देखील करीत असतात. आज पण त्याच पद्धतीने मॅडमनी आम्हाला कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता परवानगी दिली. सोबतच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर त्यांनी जो प्रकाश टाकलेला आहे, त्यांनी त्यांच्या साहित्याविषयी जे सांगितलेलं आहे की खरंच त्यांचं जे योगदान आहे साहित्यामधील अण्णाभाऊ साठे यांचं जे योगदान आहे
ते कधीही न विसरणारं असं आहे. अतिशय मौल्यवान असं योगदान अण्णाभाऊ साठेंचं आहे. मॅडम, नक्कीच आपण जी एक इच्छा व्यक्त केली की आपल्या विलेज कॅम्प मधून म्हणा किंवा आपल्या सिलेबस मध्ये अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे त्याचं त्यांचे पोवाडे म्हणा किंवा त्यांचं लेसन्स किंवा त्यांच्या जे कथा आहे त्या यायला पाहिजे. तर मराठी चे जे सर आहेत त्यांनी तर एक त्यांची स्मशानातील सोनं हे घेतलेलंच आहे, परंतु फ्युचरमध्ये पण आमची जी विलेज कॅम्प कमिटी आहे ती नक्कीच याच्यावरती विचार करेल आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित यांनी जे लिहिलेलं साहित्य आहे त्याचा विलेज कॅम्पशी कसा संबंध जुळवता येईल याचा नक्कीच प्रयत्न करेल. मॅडम, आपण आम्हाला आजच्या या प्रसंगी इतके सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल दिनविशेष समितीतर्फे मी आपले विशेष आभार व्यक्त करते. धन्यवाद मॅडम, आपले खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता आदरणीय डॉक्टर रवींद्र मुरमाडे सर. सर, आपण आम्हाला अण्णाभाऊ साठे यांनी जे लिहिलेलं साहित्य आहे आणि त्यांचं संपूर्ण जीवन यावरती आपण जो प्रकाश टाकला आणि आम्हा सगळ्यांना त्यांच्याविषयीची एक म्हणजे जाणीव करून दिली, माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. आपण अतिशय मार्मिक पद्धतीने, खूप सुंदर पद्धतीने आम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीविषयी, यांच्या संपूर्ण साहित्याविषयी जी माहिती दिली, अतिशय अमूल्य अशी माहिती दिली, त्याबद्दल मी आपले पण खूप खूप आभार व्यक्त, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने आपले पण आभार व्यक्त करते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेवर का होईना पण आपण जो आम्हाला एक अभंग ऐकवला त्या अभंगासाठी संपूर्ण तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि आयोजक आपले मनापासून आभारी आहेत. आपले पण खूप खूप आभार सर, आपले पण खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक दिनविशेष समितीचे प्रमुख डॉक्टर हिरालाल मेश्राम सर, त्यांनी आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचेही इथे मनापासून आभार व्यक्त करते. सोबतच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वृंद, टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ यांचे पण इथे मनापासून मी त्यांना धन्यवाद देते. आमचे टेक्निकल सपोर्ट असलेला दिनेश, जो आम्हाला नेहमी टेक्निकल याच्यामध्ये सपोर्ट करतो. तसंच सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आज इथे उपस्थित नसता तर आज जे काही ज्ञानाचं देवाणघेवाण झालेलं आहे ते योग्य म्हणजे होऊ शकलं नसतं. तर त्यासाठी मी आपले पण खूप खूप अभिनंदन करते की आपण या कार्यक्रमाला जुळला, त्याबद्दल आपले पण अभिनंदन. आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते आणि राष्ट्रगीताने आपण हा कार्यक्रम संपवू. त्याकरिता सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहावे अशी मी सर्वांना विनंती करते. शुरू करेंगे, शुरू कर. भारत भाग्य गाथा द्राविड उत्कल बंगा हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे गाहे तव शुभ आशीष गाहे तव जय दाता जन मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे भारत माता की जय. धन्यवाद, थँक्यू.